विसरवाडी पोलिसांची मोठी कारवाई, 3,47,000चा मुद्देमाल जप्त। 19 सप्टेंबर 2024 रोजी गुप्त बातमीदारामार्फत विसरवाडी पोलिसांना बातमी मिळाली की एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर MH04GD 4134 मध्ये देशी दारूची गुजराती राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतूक करणार आहे। त्या अनुषंगाने विसरवाडी पोलीस ठाणे येथील पोलीस पथकाने दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1:30 सुमारास विसरवाडी नवापूर रस्त्यावरील शिवांश पेट्रोल पंप जवळ सापळा रचून कारवाई केली। त्यावेळी एका सफेद रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर MH04GD 4134 मधील वाहन चालक पोलिसांना पाहून गाडी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। सदर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये 47,040 रुपये किमतीचे देशीचे दारूचे 14 बॉक्स मिळून आले। असा एकूण वाहनासह 3,47,040 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदर घटनेबाबत विसरवाडी पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 309/2024 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65E108 अन्वये गुन्हा दाखल झालाय। सदर कारवाई श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार आशित कांबळे, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार संजय महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार भाग नंदुरबार यांच्या मार्गदर्शनानुसार विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस नाईक अनिल राठोड, पोलीस शिपाई लिनेश पाडवी, प्रकाश गावित यांच्या पथकाने केली आहे।